तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रवीण सूर्यांशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा तुम्ही व्ह्यू बघताय, हा व्ह्यू थेट आपल्या हॉटेलच्या बाल्कनीमधून येतोय। म्हणजेच पार्ट 2 बघितला नसेल तर बघून घ्या। पार्ट 2 तुम्ही बघितला की आम्ही कसा आलो, चंदीगडला पोहोचलो, चंदीगडवरून मनालीला आलो रात्रीचाच। पण ती व्हिडिओ क्लिप मी टाकली नाही लास्ट ब्लॉगमध्ये, कारण की माझा फॉर्मॅट झालता फोन काय कारणास्तव, तर ते क्लिप मला भेटल्या नाही। तर आता मी व्हॉइस ओव्हर करतोय या व्हिडिओला। तर तुम्ही आता पुढचा व्ह्यू एन्जॉय करा, हा सगळा व्ह्यू बघा, एन्जॉय करा। आणि आता आम्ही आज रोहतांग पास आणि सोलंग व्हॅली ह्या साईडला जाणार आहे, अटल टनल या साईडला। तुम्हाला माहितीच असणार अटल टनल दुनियाची भारताची सगळ्यात उंच आणि शिखरावर असलेली आणि सगळ्यात लांब असलेली ही टनल आहे। तर तुम्ही बघा आणि हा आपला हॉटेलचा व्ह्यू एन्जॉय करा। बघा जिकडे तिकडे बर्फ आहे, डोंगरावर पूर्ण बर्फ आहे। आम्ही तरी सध्या एप्रिलमध्ये आलतो, जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप बर्फ आहे। तो आता तुम्ही एन्जॉय करा। आणि आता आपली ही गँग बघा, मामा वगैरे, पत्या, भाऊ, दाद्या वगैरे, मामी, आम्ही सगळे पूर्ण आमची गँग चाललोय। चला। रो रहा हूँ मैं, सुन रहा है ना तू, everyone sing with me, रो रहा हूँ मैं। मित्रांनो आता कसे थंडीचे ड्रेस कोड घालून सगळे कसे तयार झालेत बघा। मित्रांनो हा बघा रोपवे गेला। मित्रांनो बर्फ बघा, बर्फ हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। टनल मधला आवाज आहे का, गाड्यांचा आवाज। फायनली मित्रांनो बर्फात आलेला बाबा कसा फुल मजा। अरे दादानी काय केलं, दादानी एक मिनिट। तर मित्रांनो आता बर्फात आले, फुल बर्फ, फुल बर्फ आहे बघा, बर्फ फुल बर्फात बर्फ आहे। थांब भाऊ, आता नाही खेळायचं, आपल्याला खेळायचं। थांब, कसं वाटतं तुला? मस्त। हा पार्टी फिर, पहिले पार्टी फिर। मित्रांनो जाम मजा येते। तर मित्रांनो आता थोडासा बर्फ वगैरे खेळून तुम्ही बघितले असेल, फुल जोश मध्ये होते आणि जोश मध्ये पूर्ण हात बीत खुले ठेवले होते। आता पण मी हात खुले ठेवून ब्लॉगिंग करतोय। हात एकदम गारटला होता माझा, गाडीत गेलो, व्हीटर लावला
मस्त बसलो. तर आता चाललोय बघा मनालीची बर्फाची वादी बघा. आपली गँग बघा गँग. आता चाललोय ऍक्टिव्हिटी करायला. स्नो ऍक्टिव्हिटीचे 4 ऍक्टिव्हिटी घेतल्या आम्ही. ते 10,000 फक्त स्नो ऍक्टिव्हिटीचे दिले सगळ्यांचे. तर आता जाणार आणि ऍक्टिव्हिटी करणार. मग मस्त ऍक्टिव्हिटी बघा तुम्ही, एन्जॉय करा आणि मग परत बर्फात खेळायला येणार. आज पूर्ण दिवसभर तेच करायचंय. तर मित्रांनो आता आमचं एन्जॉय वगैरे करून झालंय. आता इथं मॅगी खायला आलोय. हे बघा तिथं 9 नंबर काउंटर आहे ना इथं. आम्हाला तोंडातून दूर बघा. ते दूर येतं का बघ तिथे, बघितलं का? तेव्हा तो तू हा कर. हे बघा हो गाव गाव. आता मस्तपैकी राईड करतो इथं. हे बघा ही ट्यूब राईड आहे. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा ही ट्यूब राईड डायरेक्ट वरपर्यंत. तिथं ही ट्यूब राईड आहे. तिच्यानंतर तिकडं स्केटिंग आहे. तिथं स्केटिंग गेल्यावर दाखवतो तुम्हाला सगळं. स्केटिंगच्या नंतर अजून काय आहे का? हा ती बाईकची राईड आहे. याक आहे आणि याच्यानंतर ती 4 व्हीलरची ती MTV बाईक. आणि MTV बाईकच्या नंतर मग सोलांग व्हॅलीला मागं 8 टनलच्या आधी नंतर हे झिप लाईन आहे सगळ्यात मोठी. 1.5 किलोमीटरची झिप लाईन आहे. 1.5 किलोमीटर जायचे, 1.5 किलोमीटर यायचे. 3 किलोमीटरची झिप लाईन आहे. तिच्यातले मजा येणार आहे. तर आता इथं मॅगी मागवली. मॅगी खातो मस्त आणि मग ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतो. चला तर फायनली मित्रांनो मॅगी आलेली आहे आपली. तर पोरी मॅगी खातात आणि पण मॅगी खातो. इथं पण मॅगी आली. आता काढू नका बाबा, काढू नको. फुल गारायला. तर मॅगी खातो मस्त गरम 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 गरम. खातो मग राईड लागतो. चला तर मित्रांनो आता आपलं खाऊन वगैरे झालंय. आणि बघा हे जळगावचे थे. आणि आता हे पण मस्त यांची गाडी वगैरे करून आले. तर मस्त एन्जॉय करू. मस्त पैकी गाडी बिडी घेऊन आलेत मस्त. त्यांनी तर मोठे ट्रॅव्हलर्स आणले. ते लोक आधी ट्रेननी आले, मग तिथून त्यांनी गाडी केली. त्यांना बोला आम्ही डायरेक्ट गाडी नाही. ते जळगावचे, आपण नगरचे. जळगावचे. लेग आउटसाइड, बॉडी इनसाइड. लेग आउटसाइड. पैसा या. तर मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही हे बघा ट्यूब राईड झालेली आहे. कुछ नाही बघा ट्यूब राईड झाली. आता बाकीचे येतील. बर्फ हाथ देना मला. भाई कैसे डालू इसको? डालो. अरे डाल तसंच आहे बघ. अरे भाई मेरा पैर नहीं मुड़ेगा ना. ये भाई 10 नंबर है. मोड़ेगा पैर मेरा. बढ़ा दीजिए जरा. भाई मोड़. अरे ले जोड़े. पड़ला देखो कहीं गिर गया है दादा भाई. अरे ले जोड़े मामा. तू पीछे जा. छोड़ दे नहीं. मित्रांनो थोडं जमतंय. थोडं भाई गिरेगा. भाई पकड़ भाई. भाई पकड़ गिरे. अरे भाई छोड़ दिया यार तूने. रुका ऐसा है भाई. पकड़े भाई. टर्न लेना का लगे. नाही इथूनच टर्न घेतात ते. हा बघा कसा भांडतोय. बोलतोय टर्न घेऊ पुढे न्या. असं हैंडीकैप हो गई मेरा भाई. देखो मेरे भाई को चलने को नहीं आ रहा है. हाथीचा रोग झालाय. गाइस देख लीजिए कैसा कर रहा है वो.
और ये देखो टर्न ले लिया है और फिर से एक ही राउंड कर ले भाई, बहुत हो गया। नहीं भाई, थ्रिल करने का थ्रिल, पाय बी मोडला तरी चालेल, घरात बसेल, ब्लॉग जाईल युट्यूब। बघा 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 मित्रांनो, मित्रांनो माय हे बघा याचं बघा गाईज, हे बघा हो सायकल सांडलाय बघा, फाटलं हो मित्रांनो, हे बाई साईडला काढी टाक बोले तो फुल फाड़ू अभी गिर गए, ये देखो गिर गया, पाय वाकडे झाले, ये देखो भाई हात तर मोडेगा नाही ना। डिस्क स्लिप हो गया। ए भाई, तर फायनली मित्रांनो आता आलोय तर सगळंच करून घेऊ बोललो। हे बघा, तर आता इकडचे ट्रेडिशनल आंटी पहाडी लुक बोलते ना इसको, हा पहाडी लुक केला आता आम्ही मस्त हिमाचल प्रदेशचा। आणि आता आंटी घालतात आम्हाला, बघा दाद्या बघा आमचा दाद्या दिदे इकडे बघ, दिदी बघा भाई, दिदी फुल पहाडी दिसते, हे बघ हिचा फुल प्युअर पहाडी दिसते, रंगच नाही हिला बघा। आता आम्ही तुम्हाला माहित असेल बघा, मेरे बहुत नीचे गए, तर मस्त पैकी आता फोटोशूट करू मस्त आमच्या 6-7 जणांना, मावी पण जाऊ चला। तर भाऊ कोण आहे इथं कॅमेरात काढायला। तर आता मित्रांनो आपल्या बर्फामधल्या राईड केलात, लय एन्जॉय केला, तुम्ही बघितलं असेल बर्फात। आता परत आपली गाडी घेऊन चाललोय रोहतांग पासला। मित्रांनो ते बघा, ते तिकडं अट्टल टनल दिसली का, ही अट्टल टनल, ही अट्टल टनल ही पूर्ण एवढ्या डोंगरातनं, ही सगळ्या डोंगरातनं ही पूर्ण डोंगरातनं अट्टल टनल येते पाणी। अरे सिरियसली पाणी बघ। आता आपण चाललोय सगळ्या ऍक्टिव्हिटी, आता आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी करून चाललोय। अजून एक ऍक्टिव्हिटी अजून खाली करायची, झिप लाईन करायची, ती रोहतांग पासला करणार। पण आता आपण अट्टल टनल मधनं त्या साईडला जाणार, मग रोहतांग पासला करू, तिथे झिप लाईन नदीच्या तिकडं नाही बघतो आता तर बघू, पण ते नको बोलत तिथे नाही। आता व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही। तर मित्रांनो आता आपण रोहतांग पास, अट्टल टनल रोहतांग क्रॉस केलेले आहे। हे बघा तुम्हाला अल्टिट्यूड दाखवतो, म्हणजे किती उंचावर आहे ती बघा। हे बघा अट्टल टनल रोहतांग 10,040 फुटावर आहे, 10,040 फुटावर आहे। आता आपण क्रॉस करून आलोय, आता आपल्याला इथं अट्टल टनलला फोटो काढायचे, जरा फोटोशूट करतो आणि मग बाकीची प्लॅन तुम्हाला नंतरून दाखवतो, चला। तर फायनली मित्रांनो आता जीप लाईन ला चाललोय। अंकल इधर देखो, हेलो आ जाओ, इसके पीछे आ जाओ। आता आधी मी जाणार आहे अंकल। मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, हे बघा पता यांची अडकली मध्येच, हे बघा इथं मध्ये अडकली, हे बघा यांची मध्ये अडकली आणि माझी पण इथं येऊन अडकली, हे बघा इथं पकडा, हा पकडा, हे बघा आता ही रस्सी पकडली। भाऊ थ्रिल भाऊ, जाम थ्रिल आहे। पाय टेको हा पोचलो फायनली, फुल मज्जा। भाऊ एक्सपिरियन्स सांग कसा जरा। चलो आता केलंय, आता यायचं केलंय, आता परत जातानी पण करायचंय। येतानी 1.5 किलोमीटर आहे आणि जातानी 1.5 किलोमीटर आहे, एवढी मजा आहे, फुल मजा आहे। बघा इकडं बर्फात, आता हात माझे अक्षरशः काकडायला लागलोय मी, तर मस्त जाणार। मित्रांनो बघा कशा लाकडे शिड्या बनवल्यात, एवढा दम लागला ना, हवा जाम खतरनाक आहे। झिप लाईन स्ट्रगल जाम येईल, बर्फ, आता त्या बर्फातून जाऊन आलो आम्ही।
मित्रांनो, आता एंडला चाललोय. आता रिवर्स चाललोय बघा, किती उंच आहे बघा. फायनली मित्रांनो सर्व राईड झाल्या. आमची जीप लाईन तुम्ही बघितलं. हा याक राईड बाकी, सॉरी याक राईड पण तुम्हाला दाखवतो. याक राईड आता मामी जाणार आहे. मामी करणार ना तिथून पूर्ण असा 6 माळे चढायच्या पूर्ण. ते पण खतरनाक शिड्या आहेत. त्या शिड्या जाम खतरनाक आहेत. आणि मग तिथून वरतून येताना हाईट आहे शपथ खा गा. मित्रांनो आता याक राईड करायला आलोय. भाई हाय बोल दे. हा आता याक राईड करायला आलोय. याक राईड थोडा इथं फॉग झालंय थोडं, तुम्हाला हे वाटत असेल. थांबा, हे बघा याक राईड. आता मस्त इथं फिरणार, कुठेतरी फिरणार इथं आता बघू. ये भाई ये देखिए मारेगी. एक मिनिट म्हणत्या म्हणत्या इकडे बघ ना. मित्रांनो गाडी त्याला कल होत. मित्रांनो आता आपलं फिरून वगैरे झालेलं आहे. मस्तपैकी आपलं मनाली फिरून आलो. तुम्ही बघितले असणार आपली मनाली. तर आता आपण ह्या हॉटेलला 2 दिवस स्टे केला. हॉटेल तुम्हाला माहित असेल बघा. आता मी इथं कॅमेरा आरशे समोर उभं राहून हे करतोय, फोटो ब्लॉग एंड करतोय. तर तुम्ही हा ब्लॉग बघितलाच असणार नक्की. याच्या आधीचे पण ब्लॉग बघितले नसतील तर बघून घ्या. कसा वाटलं तुम्हाला, कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. तर आपण भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला मनालीच्या हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, एपिसोड 3, कारण की तुम्हाला मनालीचं सर्व कळेल. आम्ही राईड काय केलं, राईडचा काय खर्च झाला. एका राईडचा आमचं पर पर्सन एकाचं 800 रुपये राईडचे झाले. त्याच्यामध्ये 4 राईड होत्या. राईड भरपूर होत्या, फक्त आम्ही 4च घेतल्या याच्यामुळं, टायमिंगमुळं. कारण की अजून आम्हाला खूप फिरायचं आहे. अजून अमृतसर फिरायचं आहे. तर उद्या आपण आता अमृतसरला निघणार आहे या हॉटेलमधून सकाळी चेकआउट करून. तर मस्तपैकी उद्या सकाळी चेकआउट करू. अमृतसरचा गोल्डन टेम्पल पण तुम्हाला दाखवेल, बघायला भेटेल तुम्हाला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.